हाय नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे. आणि व्हिडिओची सुरुवात करण्याच्या पहिले तुम्हाला दाखवते आमच्या घरच्या चिमण्या. जेव्हा मी लाईव्ह घेते ना तेव्हा एवढ्या चिव 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 करत असतात, खूप ओरडत असतात. आणि कोणी विचारते तुमच्याकडे चिमण्या ओरडत आहे, तर आज तुम्हाला दाखवूनच देते. माझ्याकडे 2 चिमण्या आहे आणि यांना खूप शौक आहे असा चिमण्या वगैरे हे ते घरी आणायचा. त्याच्यामुळे त्यांनी 2 आणल्या. त्या लव बर्ड म्हणतात त्याला. ते आणले. आणि एक व्हाईट कलरचा. आता पहिले तर पूर्ण पोपटी कलरच होता पूर्ण, जशी आता ही हिरव्या कलरची आहे ना तसाच होता. तर तो वापस केला आणि हे व्हाईट कलरची आणली आहे. आणि मला एवढे भीते ना ते, त्यांच्याजवळ जर गेलं ना तर एवढे हे करते, म्हणजे ते डायरेक्ट मडक्यातच चालले जाते. मी जर त्यांच्यासमोर गेली ना तर मडक्यातच चालली जाते ती व्हाईट कलरची. आणि खूप भीती. आता पहिली जी होती ना ते नव्हती भीत, पण हिला माहीत नाही काय भीती वाटते ते. तर बघा ते त्या मडक्याचे झाकण आहे ना त्याच्यावर बसून राहते किंवा मग त्या मडक्यात चालली जाते. आणि आता चुपचाप अशी बसून आहे. आणि तिला वाटत आहे की आता काय करते असं. म्हणजे आता प्रत्येकाला आपापल्या जीवाची भीती असते ना, तसेच आपणही गेलं त्यांच्यासमोर तर तेही भीते. तर कसं आपल्यालाही वाटते ना. तर म्हणून तेही अशा किती दडून बसलेली आहे. मी गेल्याबरोबर आणि कॅमेरा दाखवला तर बरोबर असे भिल्यासारखे करते. तर चला आता झालं. आता म्हणजे पोछा वगैरे लावून घ्यायचा होता मला. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मला ना, आता कामाचं तर माझं होतच राहील, पण माझा वॉच टाईम खूप कमी होत आहे. तर कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. कारण की एवढा 2100 म्हणजे वॉच टाईम झाल्यानंतर एवढा कमी होणं खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे ना. कारण की एवढी मेहनत येते करावं लागते आपल्याला. किती मेहनत लागते व्हिडिओसाठी. ज्याचं त्यालाच विचारलं पाहिजे काय कसं करते. आता दुरून पहिले आपल्याला असं यूट्यूबचं वाटत होतं की खूप सोपं आहे, पण जसं दुरून सोपं दिसते एवढं यूट्यूबचं सोपं आहेच नाही. कारण की जेवढ्या डीपमध्ये आपण जातो ना तेवढ्या डीपमध्ये अजून प्रॉब्लेम होत म्हणजे असे जाते. आणि यूट्यूबचे जे नियम आहे नियमावली एकदम कठीण 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 होत चाललेली आहे. आणि जीवाला एवढा वैताग आल्यासारखा वाटते कधी कधी. आणि एवढ्या मेहनतीनं आपण एवढे व्हिडिओ टाकतो तर खूप दुःख होते ना. आता एवढ्या वॉच टाईमचा आता कसं सबस्क्रायबर वगैरे तर माझे पूर्ण होऊन गेलेले आहे, पण वॉच टाईमचाच प्रॉब्लेम येत आहे. तर चला मी तुम्हाला माझ्याकडची गॅलरी दाखवते. गॅलरी हे बघा, मी दिवाळीपासून ना गॅलरी तुम्हाला दाखवलीच नव्हती, म्हणून चला म्हटलं आज व्हिडिओमध्ये थोडेसे दाखवूनच द्या. कारण तुम्हाला माहीत आहे मी तिकडची पण इकडची पण दोन्ही गॅलऱ्या दाखवते. आणि फूल वगैरे लागले काही तर मग मी अशी म्हणजे दाखवतच असते. कारण मला झाडं वगैरे म्हणजे एवढे प्रिय आहे, खूप आवडते झाडं वगैरे. पण जेव्हा आता मी गावाला गेली ना तेव्हा पाणी वगैरे नाही मिळालं की काही नाही मिळालं माहीत नाही. त्याच्यामुळे होय की काय तर पूर्ण म्हणजे पानं सुकल्यासारखे होऊन गेले झाडाचे. आणि बहुतेक या महिन्यात वगैरे म्हणजे या महिन्यात नाही पौष महिन्यात पानं झडते, तर या महिन्यातच असं झालं झाडाचं पूर्ण. तर आता होईलच, खत पाणी वगैरे येते टाकलं तर होऊन जाईन हिरवे. पण कसं इकडच्या गॅलरीत जास्त ऊन पण नाही येत ना, त्याच्यामुळं पण माती कशी अशी कोरडी होत नाही ना, त्याच्यामुळे थोडं पाणी धरून राहते तर झाडंही अशी सडल्यासारखे होते. म्हणून मी जास्त पाणी वगैरे टाकतच नव्हती. पण आता गावाला गेली तर एकदमच ते कोरडे होऊन गेलेले असून त्याच्यामुळे जास्तच पानं वगैरे सुकून गेले. तर बघू शकता कामं वगैरे होऊन गेलेलं आहे. माझी पूजा वगैरे गॅस ओटा वगैरे क्लीन झालेला आहे. तर मग आता दुपारच्या वेळेस थोडा मी आराम वगैरे येते केला. आणि नंतर हे लाईव्ह वगैरे घेत असते. आणि लाईव्ह घेतल्यानंतर मग माझी स्वयंपाकाची घाई. स्वयंपाक म्हणजे आपला ह्याच संध्याकाळचा स्वयंपाक. तर चला आता संध्याकाळचा स्वयंपाक करते. ते पेरू माझ्या मिस्टरांनी आणले होते, पण एवढे आंबट होते ते. पण तरी पण मग मी त्याच्यावर साखर आणि ते काळं मीठ वगैरे टाकलं ना, असं थोडी साखर वगैरे वरून टाकून दिली तर छान वाटते ते खायला, म्हणून मी ठेवले. नाही तर यावेळेस कसं पेरू वगैरे खाल्ल्याने जास्त खोकला वगैरे होते ना. ते हे पेरू राहते आंबट आणि ते मोठे राहते ना ते छान राहते, ते गोड. ते कसे हिरवे हिरवे कच्चे दिसते पण तरी खायच्या वेळेस छान वाटते ते, म्हणजे गोडच राहते. तर मग आता स्वयंपाक करत आहे. भाजी वगैरे फोडणी देऊनच दिली होती. भाजी म्हणजे मिक्स केली होती. फुलकोबी आलू आणि वांग्याची भाजी फोडणी दिली होती. आणि नंतर करायचा होता मला स्वयंपाक. म्हणजे पोळ्या वगैरे करायच्या होत्या तर कणिक वगैरे भिजवून घेतली. आणि माझं ना ते गावावरून आलं तेव्हापासून नरडा जास्तच म्हणजे खसखस खसखस गळा करते. त्याच्यामुळं मी खूप प्रयत्न करते की व्हिडिओच्या वेळेस म्हणजे खोकला आला नाही पाहिजे, पण काही नाही, खोकला येतेच येते.
तर चला आता मी कणिक वगैरे भिजवून घेते आणि पोळ्या करते. पोळ्या झाल्यानंतर या मग तुम्ही पण जेवण करायला या. तर आता मग असं आहे माझा व्हिडिओ. तर कोणाला माहीत असेल तर मला वॉच टाईमचं नक्की सांगा. आणि मला तर एवढा म्हणजे वैताग आल्यासारखं होऊन राहिला आता व्हिडिओच्या बद्दल, भयानक होऊन राहिला का एवढी मेहनत करून एवढं जर झालं म्हणजे एका गृहिणीला एवढे घरचे कामं आणि व्हिडिओचं म्हणजे आपल्या चॅनलचं मेंटेनन्स कामं करणं, घरच्यांसमोर म्हणजे मोबाईल घेऊन पण नाही बसता येत. मोबाईल जरी घेतला तर त्यांचं म्हणजे चालू होऊन जाते, कारण त्यांना माहीत आहे आता हे 24 तास मोबाईलच घेऊन म्हणजे आपण घरी नसलं तर हे मोबाईल घेऊनच बसते असे त्यांचे विचार राहते. म्हणून त्यांच्यासमोर मोबाईल जर घेतला तर एवढे रागवते घेऊनच बसता नाही येत मोबाईल. म्हणून ते गेल्यावरच कामं जे करायचे आहे ते गेल्यावरच करावं लागते. तर सांगा मग अशामुळं कसं होईल. आणि यूट्यूबचे असे नियम आणि असं वॉच टाईम कमी तर कसं होईल. मला तर खूपच टेन्शन येऊन राहिलेलं आहे आता. काय होईल समोर काही समजत नाही, कारण जेवढं काम सोपं दिसते तेवढं सोपं नाही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. या तुम्ही पण जेवण करायला.